काका श्रीमंत, जीवत्वाची खंत, स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ, सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत, आत्मारामी केला श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. त्याचप्रमाणे परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे, पुनश्च एकदा आपणाला वंदन करते. त्याचप्रमाणे आज आपला दासबोधाचा जो वर्ग आहे तो ठाण्यावरून होतो आहे. ठाणे येथे आज मी माझ्या बंधुराजांकडे मुक्कामी आहे. त्या या वास्तुदेवतेला, पवित्र वास्तुदेवतेला वंदन करते आणि आमच्या निरूपणाला सुरुवात करते. निरूपणाचा विषय चिंतनाचा विषय आपला दासबोध. आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत आजचा दशक आपला 16वा सुरू होत आहे. आणि ह्या 16व्या दशकाचा नामाभिधान आहे सप्त तीन वयाचा समास. कठीण आहे हो शब्द, सप्त तीन वयाचा म्हणजे काय? आता इथेच आपल्याला सगळ्यात प्रश्न पडला असेल की म्हणजे काय, सप्त तीन वयाचा म्हणजे काय? याच्यामध्ये आपण जर का फोड केली, सप्त अधिक अन्वय, सप्ताधिक अधिक अन्वय म्हणजे 7 गोष्टींचा अन्वय, 7 गोष्टींमध्ये अन्वय, म्हणून त्यांना सप्त तीन वयाचा समास असं म्हटलेलं आहे. मग आता ह्या 7 गोष्टी कोणत्या? तर ह्या दशकामध्ये समर्थांनी आत्मा, माया, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या 7चा अन्वय ह्या समासात स्पष्ट केलेला आहे. आता अन्वय म्हणजे काय? या 7 गोष्टींमध्ये, या 7 गोष्टींमध्ये आत्म्याचा कसा अन्वय आहे? 5 महाभूत, माया, आणि या मध्ये आत्म्याचा अन्वय कशा पद्धतीचा आहे हे समर्थांनी याच्या अंतर्गत सांगितलेलं आहे या समासामध्ये. पुढचे सगळे जे समास आहे ते पुढचे समास या 7 गोष्टींच्या बद्दल दिलेले आहेत. आणि म्हणून समर्थांनी याला सप्त तीन वयाचा समास असं नाव दिलेलं आहे. आणि ह्या अंतर्गत आज पहिला समास आहे वाल्मिकी स्तवन. वाल्मिकी स्तवन समर्थांनी केलेलं आहे. स्तवन म्हणजे स्तुती. तर वाल्मिकींची स्तुती समर्थांनी का केली असेल, कशासाठी केली असेल? वाल्मिकींचं चरित्र त्यांनी इथे का उद्धृत केलं असेल? ह्या समासामध्ये वाल्मिकींचं चरित्र आहे. पण ह्या चरित्राचा आमच्या अभ्यासाशी काय संबंध आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही जेव्हा तपास घेऊ त्यावेळेला लक्षात येईल की अतिशय जवळचा संबंध आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले हे जे वाल्मिकी ऋषी होते यांना कवी असं संबोधन केलेलं आहे. वाल्मिकी कवी होते. कवी म्हणजे काय? कवी पुराणम
अनुशासितार. कवी कोणाला म्हणतात? तर कवी हे क्रांतिदर्शी असं म्हटलेलं आहे. कवींना क्रांतिदर्शी म्हटलंय. म्हणजे जे द्रष्टे असतात त्यांना पुढचं सगळं दिसत असतं. जे भूत आणि भविष्य आणि वर्तमान काळामध्ये असलेल्या सर्व प्राणी मात्रांच्या धर्मांना, कर्मांना, चित्रविचित्र असलेल्या अनेकविध बहुविध असलेल्या कर्मफलांना साक्षात जे जाणतात त्यांना कवी असं म्हणतात. आणि म्हणून कवीला क्रांतिदर्शी असं म्हटलेलं आहे. दुसरा शब्द द्रष्टा असं पण आहे. आणि सर्वज्ञ असाही संस्कृत मध्ये अर्थ आहे की ते सर्वज्ञ असतात. आपण साधारण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतो? जे न देखे रवी ते देखे कवी. रवीने रवी रवीने जे पाहिलं नाही म्हणजे सूर्याला जे दिसलं नाही तेही कवींना दिसतो. तेही कवींना दिसतो. सूर्य काय बघतो? सूर्य फक्त जे व्यक्त स्वरूप आहे, जेवढं काही दृश्य स्वरूपातलं आहे तेवढंच सूर्याला कळतं किंवा सूर्याच्या प्रकाशात आपल्याला कळतं. त्याचा अर्थ सूर्याला कळतो म्हणजे सूर्याच्या प्रकाशात आपल्याला कळतो. जेवढं व्यक्त आहे तेवढं सगळं दिसतं. पण अव्यक्त जाणायला सूर्य पुरेसा आहे का? अजिबात नाही. अव्यक्ताला ज्यावेळेला आम्हाला जाणायचं असतं, जे अव्यक्त आहे त्याला जाणायला आम्हाला सूर्यप्रकाश पुरेसा नाही. परंतु कवी मात्र तेही जाणतात. कवी तेही जाणतात. जे अव्यक्त आहे तेही जाणतात. अव्यक्त काय आहे? आता दृश्याच्या सापेक्ष अव्यक्त भावना अव्यक्त आहे. व्यावहारिक लौकिक जीवनातल्या कवीबद्दल सांगते मी. मग त्या कवी आपल्या कवितेमध्ये भावना व्यक्त करतात. कुठले? लौकिक जीवनामधले कवी जे आहेत ते आपल्या काव्यामध्ये भावना व्यक्त करत असतात. कोणकोणत्या भावना? सगळ्या भावना, 9 रसाच्या भावना. 9 रस जेवढे दिले, कारुण्य रस, वीर रस, शृंगार रस, जेवढे काही 9 रस आहेत त्या सगळ्या 9 रसामधल्या भावना ते आपल्या काव्यामध्ये व्यक्त करत असतात. आणि हे क्रांतिदर्शी कवी जे असतात म्हणजे जे द्रष्टे असतात, जे सर्वज्ञ असे कवी असतात, हे भाव व्यक्त करत असतात. अशामध्ये आपल्या काव्यामध्ये भाव व्यक्त करत असतात. केवढा मोठा फरक आहे हो. केवढा मोठा फरक आहे. भाव व्यक्त करणं आणि भावना व्यक्त करणं. भावना या बदलता असतात. पण भाव मात्र बदलता नसतो. तो एकच असतो. आणि असा भाव म्हणजे अस्तित्व. मग कोणाचं अस्तित्व? भगवंताच्या अस्तित्वाबद्दल हे क्रांतिदर्शी कवी आपल्या काव्यामध्ये त्याची गुंफण करत असतात. त्या भावाची गुंफण करत असतात. आणि म्हणून त्यांच्या याला अभंग असं म्हणतात. आणि म्हणून ते श्रेष्ठ असतात. असे वाल्मिकी हे कवी श्रेष्ठ आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसे. कसे असतात हे कवी? त्यांच्या रसिकत्वानी ते परतत्वाला स्पर्श करत असतात. ते कवी आहे. परतत्वाला म्हणजे जे श्रेष्ठ तत्व आहे, म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, त्या तिथपर्यंत ते आपले काव्य घेऊन जात असतात. आणि म्हणून ते श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून ते धन्य धन्य आहेत. ते धन्य का आहेत? याच्यासाठी धन्य. धन्योहम धन्योहम असं कवी म्हणत असतात. आणि ते झालेले असतात. म्हणून समर्थांनी वाल्मिकी स्तवन करताना सुरुवातच केली आहे, धन्य धन्य तो वाल्मिक. फार छोटा समास आहे हो. 21 ओवींचा समास आहे. परंतु 21 ओव्यांचा जरी समास असला तरी खूप यामध्ये फार मोठा तत्वज्ञानाचा गाभा सुद्धा दडलेला आहे. तो आम्ही शोधून काढायचा आणि ह्या वाल्मिकी स्तवनाच्या माध्यमातून संतांच्या चरित्राचा अभ्यास कसा करायचा हे आम्हाला समर्थांनी या वाल्मिकी स्तवन
समासातून शिकवलं आहे. आपण नुसतं चरित्र घेतो, वाचून टाकतो. खरंच टाकतो आपण. त्याच्यावर आपण कधी मनन करतो का? कधी त्याचं निधिध्यासन करतो का? कधीच करत नाही. आणि म्हणून आम्ही ते वाचून टाकतो आणि एवढं समजतो की हे फार मोठे होते. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं. शिवरायाचा 8वा प्रताप, 2-4 प्रताप आठवले आणि आम्ही गप्प बसलो. याला चरित्राचं गान म्हणत नाही. याला चरित्र वाचन म्हणत नाही. कशा पद्धतीने चरित्र वाचलं पाहिजे याचं सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी समर्थांनी आम्हाला केलेलं आहे. मग आम्ही कोणाचं चरित्र वाचावं? आम्ही संतांचे चरित्र वाचावे. आम्ही आमच्या श्रीगुरूंचं चरित्र वाचावं. मग आता आमच्या श्रीगुरूंचं चरित्र लिखित स्वरूपात नाहीये, शब्दबद्ध नाहीये, मग कसं? वाल्मिकींचं सुद्धा चरित्र शब्दबद्ध नाही असेल तरी सुद्धा याच्यामध्ये शब्दबद्ध चरित्राचे उल्लेखच नाहीये. की बघ शब्दबद्ध केलेले आहेत, ग्रंथाच्या स्वरूपात चरित्र आहे आणि ते समर्थांनी त्याचा अभ्यास करून त्याच्याबद्दल आम्हाला सांगितले वाल्मिकींबद्दल, असं अजिबात नाहीये. परंतु रामायणाच्या माध्यमातून समर्थ वाल्मिकींच्या चरित्राचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्या चरित्राच्या माध्यमातून, रामायणाच्या माध्यमातून समर्थांनी वाल्मिकींच्या चरित्रांचा अभ्यास केलेला आहे आणि तो आमच्या समोर ते मांडतात आहे. आम्ही पण आमच्या श्रीगुरूंचं चरित्राचा अभ्यास करावा हो. ते चालते ज्ञानाचे बिंब आहे. तयाचे अवयवी सुखाचे कोंब आहे. काय वेगळं शब्दबद्ध करून ठेवायचं श्रीगुरूंना? आमच्या डोळ्यासमोर श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होनी मूर्त आहे. ग्रंथामधले जे शब्द आहे ते प्रत्यक्ष शब्द आमच्या समोर श्री गुरूंच्या रूपाने अवतरलेले आहेत आणि त्याचा अभ्यास आम्ही करावा. ते शब्द आमच्याशी बोलतात हो. श्री गुरूंच्या प्रत्येक हालचालीतून, श्री गुरूंच्या प्रत्येक वाक्यातून त्यांची स्वरूप स्थिती स्पष्ट होत असते. भोगावरती न विटती, त्यागावरती न, कशात भोग नाही, त्याग नाही, आपुली सहज स्थिती सहज वर्तती सर्वदा. आपुली सहज स्थिती सहज वर्तती सर्वदा. सर्व काळी आपली सहज स्थिती जी आहे ती त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या वर्तणुकीतून आमच्या समोर उलगडत असते आणि आम्ही त्याचा अभ्यास करायचा असतो आणि अभ्यास करून तेच व्हायचं असतं. वाल्मिकी धन्य धन्य आहेत, धन्य धन्य झाले. का धन्य धन्य झाले? रामरायचं चरित्र कथन केलं. नुसतं कथन नाही केलं तर आधी त्याच्यासारखं, रामरायाच्या चरित्रासारखं आधी वर्तन केलं, मग सांगितलं. क्रिया करूनी करवावी बहुता करवी. आधी क्रिया स्वतः केली आणि आता ते चरित्राच्या माध्यमातून आमच्याकडून करून घेतात आहे. आणि म्हणून ते धन्य आहेत हो. सोपं नाहीये, ही गोष्ट सोपी नाहीये. आपण चरित्र वाचतो, आमच्या पुरता करमणुकीसाठी वाचतो, ठेवून देतो. करमणुकीसाठी चरित्राचा अभ्यास करायचा नसतो. तर चरित्र ज्यांचं वाचलं असतं त्यांच्या स्वरूपाकारतेचा, त्यांच्या स्वरूपाला आम्हाला एकरूप व्हायचं असतो. त्यांच्यासारखं आम्हाला व्हायचं असतं. त्यांचं अनुसरण करायचं असतो, अनुकरण नाही. आणि म्हणून चरित्राचा अभ्यास, म्हणून संतांचे चरित्र, त्याचा अभ्यास. संत कसे वागले, संत कसे बोलले, संतांचा व्यवहार कसा होता, संतांचा अभ्यास कसा होता, संतांची भक्ती कशी होती,
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चरित्र वाचनाच्या वेळेला व्हावा आणि तो मी माझ्या जीवनामध्ये उतरवावा. यासाठी चरित्र फार लवकर करता येतो. चरित्र गानातून फार लवकर तत्स्वरूपता गाठता येते जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर. कोणतीच वेदांताची मांडणी नाही, कोणतीच शास्त्राची मांडणी नाही, परंतु जगले ते सगळं शास्त्रच. आणि ते शास्त्र आम्हाला सहज गत्या दिसतो. स्वये वर्तती सर्वदा. आपुली सहज स्थिती स्वये वर्तती सर्वदा. जे भोगावरी न विटती त्यागावरी न उठती. आपुली सहज स्थिती सहज वर्तती सर्वदा. बोलण्यातून सहजता. काकांचे प्रसंग सांगत बसलं तर आज वाल्मिकी स्तवन राहून जाईल आणि काका स्तवनच होईल. हो, कशा पद्धतीने काकांच्या सहवासामध्ये हे श्रुती स्मृतीचे अर्थ उलगडत जातात आणि त्यांचं चरित्र आमच्या समोर कशा पद्धतीने, चरित्राचे पैलू कशा पद्धतीने आमच्या समोर ठेवले जातात, उलगडले जातात. ठेवावे लागत नाही, उलगडले जातात. वाल्मिकी स्तवन राहून जाईल. आणि म्हणून एकच प्रसंग सांगते, तेवढा पुष्कळ आहे. सदाफुली बद्दल काकांशी बोलायला गेलो गुरुपौर्णिमेच्या निमित्त. सदाफुली काका टायटलच सदाफुली ठेवलेलं आहे. तुम्हाला ती सदाफुली आवडते, कृष्णाला तुळस आवडायची, तुम्हाला आपल्याला सदाफुली आवडते, म्हणून आता आमचं सदाफुलीवर प्रेम जडलंय आणि घरी सुद्धा सगळीकडे सदाफुलीच असतात फुललेल्या. फुल पाहिलं की तुमची आठवण येते. काका म्हणाले कृष्णाला तुळस आवडायची मान्य आहे, पण तुळस आवडायची म्हणून आम्ही त्याला बेल फुल तुळशी पत्र वाहतो, प्रदक्षिणा वाहतो, जबाबदारी आटोपली आमची तुळशी बद्दलची. अशी सदाफुली बद्दलची जबाबदारी आटवायची नाही. जीवन तुझं समभावे, वंदन तुझं लाभावे. तुझ्यासारखं माझं जीवन सदाफुलीचं झालं पाहिजे म्हणून तुला वंदन करतो. सहज बोलणे हितोपदेश. आणि आपली सहज स्थिती स्वय वर्तती सर्वदा. आपली सहज स्थिती स्वतःची स्थिती स्वतःच्या वर्तनातून ते दाखवून दिली. एवढ्या एक प्रसंग खूप आहे. अशा पद्धतीने श्री गुरूंकडे आम्ही बघितलं पाहिजे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास आम्ही असा केला पाहिजे. काय हो, लिहिलेलं नाही चरित्र, आता मी लिहितोच चरित्र. अहो लिहू नका, चरित्र तर पहा आणि त्याच्यातून शास्त्र कसं समोर येत आहे आमच्या समोर ते बघा, बस. म्हणून वाल्मिकी कसे होते? धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचे हा त्रिलोक्य पावन झाला. वाल्मिकी ऋषी खरोखर धन्य होते. धन्य कोणाला म्हणतात? कोण धन्य होतं? समर्थ म्हणतात म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परम पुरुष. कोण धन्य असतो? धन्य कोणाला म्हणायचा? जो निर्गुणाशी अनन्य. जे निर्गुणाशी म्हणजे स्वरूपाशी जे तद्रूप झाले, स्वरूपकार झाले, आनंद रूप झाले, ब्रह्मरूप झाले, त्यांना धन्य धन्य असं म्हणायचं. आणि असे वाल्मिकी ऋषी धन्य धन्य आहेत. ते निर्गुणाशी त्यांचं काय होतं? अनन्य. निर्गुणाशी अनन्य ते होते. आणि निर्गुणाशी अनन्य ते कशाच्या माध्यमातून झाले? सगुणाच्या माध्यमातून, सगुण रामरायाच्या माध्यमातून ते आत्माराम रूप झाले. आणि असं त्यांनी रामचरित्र, श्रीरामचरित्र लिहिले तर बाकीच्यांना पण तरुण जाण्याची सोय झाली. ज्या नामाच्या माध्यमातून ते तरुण गेले त्याच नामाचं चरित्र त्यांनी आधी सगळं रचलं, मग रामायण घडलं. आणि आता आम्ही ते रामायण ऐकून आम्ही सुद्धा भवसागर तरुण जाण्याची सोय झाली. कारण
सगुण रूपी जे राम आहेत, हे सगुण रूपी राम मूळचे कोण आहेत? निर्गुण आत्मा राम आहेत. म्हणून चरित्रामधलं गुणवर्णन, चरित्रामधला प्रताप, चरित्रामधले अनेक अनुकूल प्रतिकूल प्रसंग, त्यामध्ये रामरायाची असणारी वर्तणूक, त्यांचे निर्णय, त्यांनी कशा पद्धतीचे निर्णय घेतले, कशा पद्धतीची त्यांची वर्तणूक होती, त्यांची मनोरचना कशी होती, या सगळ्याचा अभ्यास करीत करीत चरित्राचा अभ्यास करावा. आदर्श पती, आदर्श राम, आदर्श राजा, आदर्श बंधू, आदर्श गुरु हनुमंताचे, आदर्श योद्धा, या सगळ्या घडामोडी आमच्या जीवनामधल्या प्रत्येक घडामोडीमध्ये रामरायाचा आदर्श ठेवावा. आली हो प्रतिकूलता जीवनामध्ये, खूप मोठी दुःखाचा प्रसंग आला, आम्ही दुःखाने कोलमडून गेलो, रामरायाच्या चरित्राची जर आठवण आली तर कळेल की रामरायाच्या जीवनात केवढा मोठा प्रसंग आला हो. प्रत्यक्ष राजकुमार, एवढं वैभव भोगायला दुसऱ्या दिवशी मिळणार, राजा होणार, तर आदल्या दिवशी वनवासात जावं लागलं. एवढा बिकट प्रसंग असे तो कल्पना करून पहा, अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही बोथट अंतःकरणाने चरित्र वाचतो, बोथट अंतःकरणाने चरित्र वाचत असल्यामुळे आम्हाला काट्यातली धारदारता रुतत नाही, त्यातला ओलावा कळत नाही, आणि डोळ्यातून ओलावा तो टिपकत पण नाही, आणि हृदय प्रेमाने उचंबळून पण येत नाही. कारण अंतःकरण आमचं बोथट झालं असतो प्रपंचात. ऐकलं रामायण आम्ही 8-7 दिवसाचा सप्ताह केला, पण त्यांच्यामधल्या ज्या काही आदर्श नावाची गोष्ट आहे, याचा जर आम्ही अभ्यास केला आणि सगुण रामरायाच्या चरित्राचं श्रवण मनन केलं, स्वरूपाचं निधिध्यासन केलं, सगुण चरित्राचं श्रवण करायचं, मनन करायचं, इतक्या प्रतिकूलतेमध्ये रामराया केवढ्या आनंदित होते. समुद्रावर रागवले, क्रोध आला, पण तो क्रोध खरंच आला होता का? आलेला क्रोध होता, तो धारण केलेला क्रोध होता, मुद्दाम आलेला नाही. या सगळ्याचा अशा पद्धतीचा भावार्थ रामायण जर आम्ही अभ्यास केला तर स्वरूपाचं निधिध्यासन होईल, आम्ही आत्माराम रूप होऊ, आम्ही पण धन्य धन्य होऊ. इतकं वाल्मिकींनी त्या रामायणामध्ये काय केलं आहे? तरुण जाण्याची सोय करून ठेवलेली आहे. आणि म्हणून भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखील दृष्टी, दांडोळीता सकल सृष्टी श्रुत नव्हे. 100 कोटी श्लोकांचे भविष्य जगाच्या इतिहासात नाही. आणि म्हणून वाल्मिकी हे धन्य धन्य आहेत. 100रातली एक भविष्य खरं ठरलं तर आपल्याला फार आश्चर्य वाटतं. इथे वाल्मिकींनी सगळं रामायण लिहिलं. काय समर्थांचा अभ्यास बघा. वाल्मिकींच्या चरित्राचा अभ्यास समर्थ कुठून करून आले? त्यांनी रामायण का लिहिलं, आधी त्यांच्या रामायणाचा काय फायदा आहे, त्यांच्या लेखनाचा काय फायदा आहे हा सांगितला, की त्रैलोक्याला तरुण जाण्याची सोय हा त्यांच्या लेखनाचा फायदा. आणि सगळं आश्चर्य, त्यांच्या लेखनातलं आश्चर्य पण सांगितलं, की सगळं भविष्य खरं ठरलं. रामाचा जन्मही त्यावेळेला झाला नव्हता, परंतु रामकथेचा प्रचंड विस्तार त्यांनी केला आणि त्याप्रमाणे चरित्र घडलं. आधी लिखाण मग घडलं. म्हणून ते द्रष्टे, भूत भविष्य वर्तमान काळातलं द्रष्ट्या कवींना सगळं दिसतं, सगळं कळतं, आणि ते सगळं टिपून ठेवतात. आणि म्हणून तेही एक आश्चर्य नाही का? म्हणजे त्यांनी केलेलं जे लिखाण आहे, हे लिखाण केवढं आश्चर्यकारक आहे.
आणि जे खूप आश्चर्यकारक असतं ना, त्याकडे आपण फार लक्षपूर्वक पाहतो. आश्चर्य असलं की. जर आम्हाला कोणी सांगितलं ना, की बघा त्या ह्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे की नाही मांजर आणि कुत्रा हे दोघही जण की नाही एका ताटामध्ये खातात हो. मांजर आणि कुत्रा त्यांचं पटतच नाही. परंतु हे फार मोठं आश्चर्य. जाऊ द्या, कुत्रा पण जाऊ द्या, मांजर आणि उंदीर असं म्हणा. असं जर आम्हाला कोणी सांगितलं, तर आम्ही तिथे प्रकर्षाने जाऊ की नाही 10 गोष्टी सोडून पाहू की नाही ते आश्चर्य. असं रामायणाकडे रामायण हे एक आश्चर्य आहे. असं म्हणून जर आम्ही त्याच्याकडे बघितलं, तर त्याच्या प्रतीची श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये द्विगुणित होईल. द्विगुणित होईल आणि वाल्मिकींबद्दल सुद्धा आमच्या अंतःकरणात श्रद्धा तयार होईल. आपण रामायण वाचतो, रामाबद्दल श्रद्धा तयार होते, पण वाल्मिकींबद्दल आपल्या अंतःकरणात कधीच श्रद्धा नसते. कधी आपण त्यांचा गौरव पण केलेला कधी आठवत नाही. करतो का आपण गौरव? रामायण असले की म्हणतो हनुमंताचं आसन मांडा तिथे. का? की हनुमंत ऐकतात, श्रवण करतात म्हणून हनुमंताचं आसन मांडा. पण वाल्मिकींचं सुद्धा आसन तिथे पाहिजेच. व्यासपीठ असतं, असतं. पण आम्ही त्याचा प्रकर्षाने विचारात घेत नाही, की वाल्मिकींनी त्यांच्या हातून हे सगळं लिखाण झालेलं आहे. त्यांच्याप्रती आमच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव किती असतात हो. प्रामाणिकपणे ज्यांनी त्यांनी आपापलं अंतःकरण तपासा. रामाबद्दलची श्रद्धा, हनुमंताबद्दलच्या श्रद्धा, सगळे कॅरेक्टर रामायणामधले श्रद्धा युक्त अंतःकरणाने आम्ही ऐकतो. पण वाल्मिकी ऋषींबद्दल आमच्या अंतःकरणात ते भाव असतात का? पण नक्की सांगते, आजच्या समासाच्या अभ्यासानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणात वाल्मिकी ऋषींबद्दल नक्की आदराचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांच्याकडे आम्ही बघू. नक्की बघू. चरित्राचा अभ्यास असा करायचा. कोणतं आश्चर्यकारक त्यांच्याकडून घडलेले आहे. माझ्या श्रीगुरूंचं लेखन, माझ्या श्रीगुरूंचे ग्रंथ, काय आश्चर्य आहे त्याच्यामध्ये. 35 ग्रंथ लिहिले, हे आश्चर्य आहे का? नाही, अजिबात नाही. मग जीव मूळचा ब्रह्मरूप आहे, ही सहजता, सुलभता त्या ग्रंथामध्ये आढळते. त्यातलं काठिण्य गेलं, गुप्तता गेली. काठिण्य गेलं, गुप्तता गेली. कोणालाही विचारा ब्रह्मरूपता, अरे बापरे, तेवढं नका बोलू, तेवढं नका सांगू, अत्यंत कठीण. परंतु माझ्या श्रीगुरूंनी काय आश्चर्य, माझ्या श्रीगुरूंच्या लेखनाचं, निर्मितीचं, त्यांची निर्मिती ही अत्यंत सुलभ आहे. आणि जे मोठं आश्चर्य आहे ते त्यांनी अत्यंत सुलभ रीतीने आमच्या समोर मांडलेलं आहे. मग आता आमचा प्रत्येक ग्रंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होईल हो? अहो, तो ग्रंथ सुद्धा आम्ही अत्यंत आदरपूर्वक, प्रेमाने, कृतज्ञतापूर्वक हातात घेऊ हो. असं घेऊन असा नाही टाकू, कसाही नाही वापरू. अत्यंत आदरपूर्वक आम्ही घेऊ आणि ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा. कोणी लिहिला असा ग्रंथ? माझ्या श्रीगुरूंनी लिहिला हो. कसा लिहिला माझ्या श्रीगुरूंनी ग्रंथ? अत्यंत जपोनी लिहिला. प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पाहावा, म्हणती लोक. समर्थांनी म्हटलंय. ती जपून लिहिलं आहे. आणि प्राणी मात्रामध्ये निश्चितपणे त्यांच्यामधला हेवा, मत्सर हे सगळं निघून जाईल, एवढी त्याच्यामध्ये संपूर्ण सामुग्री आहे. या बहुत कष्ट व्हावी, उत्कृष्ट कीर्ती उरवावी.
चटक लावून सोडावी काही एक. आणि अशा पद्धतीचं लेखन वाल्मिकींनी केलंय, माझ्याही श्रीगुरूंनी केलंय, माझ्या सगळ्या आमच्या सगळ्या संतांनी अशा पद्धतीचं लेखन केलंय. कसं? काया बहुत कष्टावे, खूप कष्ट घेतले हो. भंडारा डोंगरावर बसून भजनांची निर्मिती झालीये, मग लोकांनी ते लिहून घेतले. सगळ्यांचे मुखोद्गत झाले, मग लिहून घेतले. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कृष्ट कीर्ती उरवावी. आणि असे कीर्तीला, उत्कृष्ट कीर्तीला आलेले सगळे संत माझे श्री गुरु आहेत, असेच वाल्मिकी आहेत. आणि म्हणून हे फार मोठं आश्चर्य आहे. आता कसं बघू आम्ही? रामायणाकडे बघून रामायणाच्या कवींकडे पण तसंच बघू की नाही? नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे. जन्मही झाला नाही रामाचा, तरी सुद्धा प्रचंड विस्तार त्यांनी केलाय. ऐसा जयाचा वाग्विलास, ऐकोनी संतोषला महेश. मग विभागले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण. हे वाणीचं वैभव. काय वाणीचं वैभव? वैभव पण सांगितलंय. वाल्मिकी ऋषींच्या वाणीचं वैभव सांगितलं आहे. आणि अनेक कांड असलेले रामायण तिन्ही लोकांसाठी उपलब्ध झालंय. काय ग्रंथ महिमा आहे, काय लेखन महिमा आहे हो त्यांचा. त्रैलोक्य गाजवलंय, विभागले त्रैलोक्याशी. आणि हे वैभव पाहून भगवान शंकर पण संतुष्ट झालेले आहे. शंकरांना सुद्धा अतिशय आनंद झाला, कारण शंकर हे रामाचे भक्त, राम हे शंकराचे भक्त. नामाचा महिमा जाणे शंकर. कोण जाणतो रामाचा महिमा? शंकर जाणतात. आणि म्हणून अशा पद्धतीची वाल्मिकींचं महात्म्य, त्यांचं श्रेष्ठत्व एका काव्याने जे महाकाव्य ठरलं. महाकाव्य का म्हणतात? कारण त्या काव्याने संसार तरुण जाण्याची सोय झाल्यामुळे ते महाकाव्य, बाकीचे कोणतेच महाकाव्य नाहीत. तेच फक्त महाकाव्य आहे. आणि म्हणून अनेक ऋषींनी काव्यरचना जरी केल्या, तरी वाल्मिकींसारखा महान कवी आजपर्यंत नाही झालेत हो, आणि होणारही नाही, समर्थ म्हणतात. काय समर्थांचे भाव आहे वाल्मिकी बद्दलचे? आजपर्यंत झाले नाही आणि होणार नाही, असे एकमेव माझ्या श्री गुरूंचं चरित्र लेखन करणारे लेखक वाल्मिकी आहेत. श्री गुरूंप्रतीचा आदर, कारण रामराय हे समर्थांचे श्री गुरु होते. आणि माझ्या श्री गुरूंचं चरित्र लिखाण करणारे जे आहेत ना, ते नक्कीच मला आदराला, माझ्या श्रद्धेचा विषय आहेत. आदराचा विषय, श्रद्धेचा विषय आणि प्रेमाचा विषय असा. संत माझ्या श्रद्धेचा विषय असा. आणि म्हणून चरित्रांचं सविस्तर चरित्र, कशा पद्धतीचं चरित्राचा अभ्यास केलायचं समर्थांनी, हे समर्थ सांगून राहिले आजच्या समासामध्ये. असा चरित्राचा अभ्यास आम्ही आमच्या श्री गुरूंचा करावा, संतांचा करावा. त्यांच्या वागण्यातून चरित्राचा अभ्यास, आणि तो अभ्यास निर्णयाप्रत घेऊन जावा. आणि श्रुती स्मृतीचे अर्थ कसे उलगडून राहिलेत याचा अभ्यास करावा, याच्याशी सांगड घालावी. आता ठीक आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, वाल्मिकींनी पूर्वी पुष्कळ दुष्ट कर्म केलीये, नक्की केलीये, परंतु अखंड रामनामाने ते पूर्ण शुद्ध झाले. पहा, त्यांच्यामधलं दोष सुद्धा लपवला नाही त्यांनी, परंतु त्या दोषाचं परिमार्जन त्यांनी कसं केलं हेही सांगितलं, आणि त्यांचं मोठेपण अधिक सिद्ध केलं. सगळ्यांना वाल्मिकींची गोष्ट, मी ते गोष्ट सांगण्यासाठी बसलेली नाहीये. वाल्मिकीची गोष्ट ऐकणं वेगळं, आणि चरित्राचा गान करणं वेगळं.
आम्हाला चरित्र गान करायचं आहे. गाण्यामध्ये काय असतं, गायनामध्ये काय असतं, एक स्वर आळवून आळवून म्हणतो. स्वरांची आळवणी असते गायनामध्ये आणि त्या आळवणीनी तो भाव दृढ होतो. आळवणी, स्वरांची आळवणी, तसं चरित्राचं गान करायचं म्हणजे आळवणी करायची गाण्याच्या माध्यमातून. तो भाव अंतःकरणात तयार करायचा म्हणून चरित्र गान. चरित्राचा अभ्यास. आणि असंच वाल्मिकी हे अत्यंत पापी असताना सुद्धा अखंड रामनामाने ते कसे झाले, शुद्ध झाले आणि नाम जपानी अगणित पुण्य निर्माण झाले, म्हणजे जे मोजता येत नाही असं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. बहुत म्हणजे अगणित, म्हणजे मोजताच येत नाही इतकं सुकृत केलं आम्ही मागच्या जन्मामध्ये. आणि म्हणून आम्हाला विठ्ठलाची आवड लागली हो. आणि म्हणून वाल्मिकी सुद्धा रामरूप झाले. पापकर्म केली तरी सुद्धा अखंड रामनामानी, अखंड हा शब्द फार महत्वाचा. पापाचे कळप पळती पुढे. पापाचे कळप सुद्धा पुढे पळतात हो, म्हणजे नष्ट होतात. आणि ही एवढी ताकद कशात आहे, रामनामामध्ये आहे. पण कसं घ्यायचं ते रामनाम, समजून घ्यायचं, जाणीवपूर्वक घ्यायचं. नाम आणि नामी यांच्यामधला अभेद समजून ते नाम घ्यायचं. वाल्मिकींनी तसं केलं म्हणून त्यांचे पाप कर्म सगळी नष्ट होऊन ते शुद्ध झाले. चरित्रचा गान चालू आहे. मग मी कसं व्हायचं, वाल्मिकींनी जर रामनाम, अखंड रामनाम घेऊन जर ते शुद्ध झाले, ते धन्य झाले, तर मी त्यांचं चरित्राचं गान करणारा मी काय करायचं, मी पण रामनाम तसंच घ्यायचं, अखंड घ्यायचं. आणि मी सुद्धा त्यांच्यासारखं पूर्ण शुद्ध व्हायचं. पूर्ण शुद्ध म्हणजे पूर्ण शुद्ध काय, एकच आहे पूर्ण शुद्ध, ब्रह्म. ओम पूर्णमदा पूर्णमिदं, पूर्ण शुद्ध आहे ते. त्यात किंचितही अशुद्धतेचा लेश नाही, डाग नाही. असं पूर्ण शुद्ध ब्रह्म आहे आणि ते मी आहे. हा निर्णय मला अखंड रामनामाच्या माध्यमातून जर घ्यायचा असेल, तर माझं रामनाम हे नाम आणि नामीच्या बोधामध्ये व्हायला पाहिजे की नाही. तर तोंडाने राम 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 सुरू, आणि पूर्ण बोधामध्ये नाम आणि नामीचा बोध जर मला कळून घ्यायचा असेल, तर मला रामाचं जे नाव आहे म्हणजे त्यांचं चरित्र पण पूर्ण माहित पाहिजे आणि त्याचं अधिष्ठान म्हणजे नामी पण माहित पाहिजे. आणि ही दोन्ही व्यवस्था वाल्मिकी ऋषींच्या रामायणामध्ये आहे. इतकं ते काय म्हणावं त्याला, ताकदवर म्हणावं नाही कळत होता, पॉवरफुल आत्ता कळलं, चार्मफुल आत्ता कळलं. अनेक वर्ष लोटली तरी पण ते तितकंच मधुर गोड आणि तितकंच कसं आहे, शक्तिवर्धक. काय ताकद आहे त्या काव्याची. आणि ताकद का बरं आहे, कारण समर्थ रामरायाचं चरित्र लिहिलंय ते समर्थच असेल. श्रीराम समर्थ श्रीराम म्हणतो की नाही आपण, श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम हे समर्थ आहेत म्हणून श्रीराम म्हणा. आणि म्हणून उफराट नाम जरी घेतलं वाल्मिकींनी, कसं आहे हो राम नाम. वाल्मिकी ऋषींनी ज्या रामाचं चरित्र लिहून ठेवलं आहे ते रामनाम कसं आहे, ते रामनाम उलट जरी तुम्ही म्हटलं उफराट्या नामासाठी वाल्मिकी बद्दल उठाउठी, ते रामनाम
कसं आहे, की त्या रामनामाचा उच्चार केल्यानंतर पापांचे डोंगर फुटतात. पाप नावाची गोष्ट तिथे शिल्लक राहत नाही. कारण अंतःकरण रामरूप होऊन जातं. पापवृत्ती नष्ट होते. ते रामाच्या चरित्रात दंग होतं आणि रामाच्या स्वरूपात निधिध्यासनाने स्वरूपाकार होतं. मग त्या ठिकाणी पापवृत्ती राहत नाही. पापवृत्ती म्हणजे प्रपंचाकडे जाणाऱ्या सगळ्या वृत्ती असतात, या पापवृत्ती आहे. आणि स्वरूपाकडे जाणाऱ्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत, त्या सगळ्या पुण्यवृत्ती आहेत. ते शुद्ध पुण्य आहे सगळं. मग शुद्ध पुण्य आम्ही गोळा करायला लागतो आणि आमचे पाप प्रवृत्ती आपोआप कमी होतात. आपोआप कमी होतात. जर एखादी सुंदर वस्तू आम्ही बघितली, तर सुंदर आणि आकर्षक वस्तू जेव्हा बघतो, तेव्हा अंतःकरणामध्ये आकर्षक आणि सुंदरच भाव तयार होतात की नाही? सुंदर फूल पाहिलं, सुंदर फूल पाहिल्यानंतर काय वाटेल? एखाद्या स्त्रीला वाटेल, ते फूल पाहून तिच्या अंतरंगात भाव येतील, की हे फूल मी माझ्या डोक्यात घालावं. सुंदर स्त्रीला वाटेल, नक्की वाटेल. एखादा जर का वैद्य असेल तिथे, तर ते म्हणतील, "एवढं छान हेल्दी फूल आहे, यापासून काहीतरी मी औषध तयार करतो." जडीबुटी वैद्य ते करतो. म्हणजे त्या सुंदर फुलाला पाहून अंतःकरणात वेगवेगळे भाव येतात की नाही? नक्की येतात. भक्त असेल, तो म्हणतो, "इतकं सुंदर फूल माझ्या भगवंताला वाहील हो मी, इतकं सुंदर फूल." म्हणजे एका फुलाला पाहून वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे भाव तयार होतात की नाही? होतात. आणि दुष्ट असेल तर फूल एवढं चांगलं, दुसऱ्यांना आनंद देणारं, मी तोडून पाकळ्या करून फेकून देतो. त्याच्या मनात तसे भाव येतात. परंतु आपण दुष्टांचा विचार नाही करायचा. आपण सगळ्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही रामनाम घेतो, त्यावेळेला रामाचं उदात्त चरित्र ज्या पद्धतीने वाल्मिकींनी रचलेलं आहे, त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणात सुद्धा उदात्त भाव येतात. मनाचं उन्नयन होतं, उदात्त भाव येतात आणि पापवृत्ती आपोआप नष्ट होते. अंतःकरण राममय होतो, ते प्रपंचमय राहत नाही. प्रपंच सुद्धा रामरूप होतो. मग पापाचे डोंगर फुटले की नाही? अंतःकरणामध्ये वाईट विचार येणारच नाही. मग पापाचे डोंगर फुटले की नाही फुटले? नक्की फुटले. आणि असे पापाचे डोंगर फोडण्याची क्षमता कोणी तयार केली? रामनामात वाल्मिकी ऋषींनी तयार केली हो. म्हणून ते धन्य धन्य आहेत. चरित्र गान चालू आहे. समर्थांनी चरित्र गान करायला सुरुवात केली आहे वाल्मिकी स्तवन करून. आणि आम्हाला शिकवलंय कशा पद्धतीचं चरित्र आम्ही अभ्यास करायचं, वाचायचं. आणि जिथे वाल्मिकींनी रामनामाचा जप केला, ते अरण्यही पवित्र. अरण्यही पवित्र. कारण राम रामरायास पवित्र. उदबत्ती जर आम्ही लावली, तर त्याचा सुगंध कुठेही नेला तरी सुगंधच येतो उदबत्तीचा. येतो की नाही? समजा खूप त्या ठिकाणी अगदी गटार वगैरे असतील, तिथे जर घेऊन जा उदबत्तीचा बंचच्या बंच लावलेला घेऊन जा, सुगंधच येतो. त्याचा वास नाही येत. कुठेही नेलं तरी सुगंधच येतो. उदबत्तीचं कामच सुगंध देण्याचं आहे. ती दुसरं काही देऊच शकत नाही. दुर्गंध देऊ शकत नाही. तसं रामनाम जे आहे, हे पावित्र्याशिवाय काहीच देऊ शकत नाही. आणि हे पावित्र्य वाल्मिकी ऋषींनी आपल्या रामायणामध्ये जपलं आहे. रामरायाचं चरित्र लिखाण करीत असताना ते पावित्र्य जपलेलं आहे, की कुठेही रामनाम
घेतलं तर ते पावित्र्य मंगलकारकच विचार अंतःकरणामध्ये तयार होतील. आणि म्हणून वाल्मिकीचे आता चरित्र गान चालू असताना आता त्यांचा पूर्व इतिहास सांगून आले, की सगळ्यांना माहिती की वाल्या कोळी हे नाव होतं आणि त्यांनी अनेक लोकांची हत्या केली. हे सगळ्यांना माहितीये, हे वेगळं सांगायचं गरज नाही. परंतु हे सांगत असतानाही समर्थ आम्हाला त्यांच्या वाल्मिकी नावाची फोड करून सांगतात आहे. वाल्मिकी नावाची फोड करून आम्हाला सांगतात आहे, की वाल्मिकी म्हणजे वाल्मिकी हे नाव त्यांना कसं पडलं? वाल्मिकी म्हणजे काय? हे सांगतात आहे. आणि म्हणून त्यानंतर तत्पूर्वीची स्थिती सांगत आहे, की ते पहिले वाल्या कोळी होते. अनेक पाप त्यांनी केली होती. परंतु एक दिवस त्यांना अनुताप झाला. पश्चाताप झाला नाही. अनुताप, साधकाला होणारा अनुताप असतो. आधी पश्चाताप झाला त्यांना. कसा झाला? नारद मुनींनी सांगितलं, की जा घरी विचार, की तुझ्या पापाचे वाटेकरी कोणी आहेत का? आणि सगळ्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी नाही. आम्ही थोडी सांगितलं तुम्हाला पाप करायला. आम्ही सांगितलं आमचं पोट भरा. तर कसं बरं आहे तुम्ही ठरवायचं होतं. अरे, लक्षात आलं. पश्चाताप झाला. ज्या संसारासाठी मी इतका खस्ता खाल्ला, ज्या संसारासाठी मी इतका राबलो, तो संसार शेवटी मला लाथाडूनच राहिलाय. तुमच्या पापाचे वाटेकरी आम्ही नाही. तुमचं तुम्ही भोगा. आम्ही मात्र तुम्ही कमवलेली संपत्ती भोगतो. पश्चाताप झाला. खरं प्रपंचाचं स्वरूप कळलं आणि वैराग्य तयार झालं. चरित्रगान चालू आहे. चरित्रगान चालू आहे आणि वैराग्य त्या ठिकाणी तयार झालं. प्रपंचाबद्दलचं वैराग्य तयार झालं. आणि वैराग्य आल्याबरोबर पोटी अनुताप तयार झाला. आधी पश्चाताप झाला बरं का. लक्षात घ्या. पश्चाताप होणं फार महत्वाचं. पश्चाताप प्रपंचामध्ये होत असतो. प्रपंचाबद्दलचा पश्चाताप झाला आणि वैराग्य अंतःकरणात वैराग्य तयार झालं आणि त्या वैराग्याने अनुताप तयार झाला. अनुताप म्हणजे काय? अनुताप म्हणजे आता आतापर्यंतचे माझे दिवस मी असेच घालवले, वाया गेले. अनुदिनी अनुतापे तापलो रामर. आम्ही अनुदिनी अनुताप आमच्या पोटी असावा. आतापर्यंतचे दिवस माझे वाया गेले. पण आता मला जाग आली आहे ना, आता असणारा एक एक क्षण मी माझ्या कशासाठी वापरेल? माझ्या कल्याणासाठी वापरेल. आता हा मी कोणालाही देणार नाही. आणि रिकामा वाया जाऊ नेदी क्षण, एक क्षण सुद्धा रिकामा आता मी जाऊ देणार नाही. अनुताप, पोटी असावा अनुताप. आणि असा हा जो अनुताप आहे, हा अनुताप त्यांना झाला आणि ह्या अनुतापाच्या दृढ आसनावर ते स्थिर झाले आणि अतोनात कष्ट केले. कष्ट काया बहुत कष्ट व्हावी आणि अतोनात कष्ट केले. कशासाठी? कशासाठी कष्ट केले? लिखाणासाठी नाही, स्वतःच्या हितासाठी कष्ट केले. आणि मग त्या देहाचं शोषण झालं आणि वारुळासारखे आतून ते पोखरून निघाले. म्हणजे आतलं जो मल दोष होता, मल विक्षेप जे आतमधले होते, ते सगळं अंतःकरण स्वच्छ झालं आणि पोकळ झाले सगळे. पोखरला गेला पोकळ झाले. देहानी कृश झाले असाही एक अर्थ धरता येतो. पण आपण साधक आपण आपल्या ह्यानी करायचं, की आतून ते मल दोष ते सगळे स्वच्छ झाले. वारुळासारखे आतून पोखरून निघाले. अनुतापाच्या आसनामुळे स्थिर झाल्यामुळे. वारुळासारखे पोकळ, वारुळ पूर्ण पोकळ असतो. कोणी वारुळ पाहिलं असेल तर बघा, पूर्ण आतून पोकळ असतं. त्या मुंग्यांना आतमध्ये फिरता यावं म्हणून ते पोकळ रस्ता असतात. तसे झाले आणि म्हणून त्यांना वाल्मिकी हे नाव देण्यात आलं.
आतून पोकळ. बासरी कशी असते? पोकळ असते. आणि म्हणून ती भगवंताच्या आदरावर गेल्यावर वाजते हो. वाजविरे गोड तुझा नाद मधुर पाव. आणि म्हणून प्रदीर्घ आणि अथक तप ज्यावेळेला होतं त्यावेळेला अंतःकरणातल्या वासना सगळ्या नष्ट होतात आणि अंतःकरण शुद्ध होतं, म्हणून ते पोकळ वारुळासारखं झालं. असं वाल्मिकींच्या अंतःकरणातल्या वासना नष्ट झाल्या अथक प्रयत्न केल्यामुळे, आणि म्हणून त्यांनी सुस्पष्ट असं काव्य निश्चयात्मक लिहिलं. म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून नामनिष्ठा, तपोनिष्ठा, अनुतापनिष्ठा ह्या सगळ्या निष्ठा वाल्मिकींनी स्वतः आपल्या तयार केल्या आणि मग रामायणाची निर्मिती केली. स्वतः रामनामाने स्वतःचं हित करून घेतलं आणि त्या रामनामाची ताकद रामरायाच्या चरित्रामधून लोकांसमोर आणली. कारण त्यांना माहित होतं की लोक एकदम रामनाम घेणार नाही, चरित्राच्या माध्यमातून नामाच्या मागे लागतील आणि नामाच्या अनुसंधानात आल्यानंतर मग हळूच नामीच्या अनुसंधानात राहतील. आणि म्हणून त्यांनी अशी सगळी रचना केली. आणि अशा श्रेष्ठ, म्हणून हे श्रेष्ठ वाल्मिकी खरोखर धन्य आहे. त्यांच्या निश्चयात्मक बुद्धीतून त्यांनी रामायण तयार केलं, तर साधकाची पण बुद्धी तशीच तयार होते. म्हणून मी या वाल्मिकी ऋषींना भावपूर्वक साष्टांग नमस्कार करतो. असं कोण म्हणतंय? समर्थ म्हणतात. समर्थ म्हणून राहिलेत. आणि रघुनाथ कीर्ती त्यांनी प्रगट केली, त्यांनी महिमा वाढवली आणि ती सर्वत्र पसरवली. क्रिया करून करवावी बहुता करवी. बस अशा पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य सार्थकी लावलं. आणि जो जो कोणी रामायणाचे पाठ करेल, रामायण जाणीवपूर्वक समजून वाचेल, ते सगळे जण या संसारातून तरुण जातील. रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. अनेक महान राम भक्तांचा मी दास आहे, असे मी रामदास म्हणतो. म्हणून प्रत्येकाने रामाचं दास व्हावं, दास्यत्व पत्करावं आणि आत्माराम रूप व्हावं, हे सांगायचं आहे आम्हाला, समर्थांना सांगायचंय. आणि म्हणून चरित्रगान, म्हणून चरित्राचं अभ्यास, असा चरित्राचा अभ्यास आम्ही नेहमी करावा, संतांच्या श्रीगुरूंचा, आणि तत्रूप होऊन राहावं. समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. सुमेधा रामकृष्ण हरी.